गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण आपल्या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच्या लास्ट आर्टिकलवर आहोत. आर्टिकल नंबर 71 आणि लेक्चर नंबर 63. काय आहे हो आर्टिकल लास्ट? मग इक्वेशन्स रिड्युसिबल टू द होमोजेनियस लिनियर फॉर्म. देयर आर सम इक्वेशन्स that are easily reducible to the homogeneous linear form. काही इक्वेशन असे असतात की जे सहज होमोजेनियस लिनियर फॉर्म मध्ये आपल्याला रिड्यूस करता येते. and hence also to the form of the linear equation with constant coefficients. It has been seen in previous article, that is the homogeneous linear form. These two forms are transformable into each other. Any equation of the form, इथं बघा आता इक्वेशन कशा प्रकारचं दिलेलं आहे. a प्लस बी एक्स ब्रॅकेट मध्ये त्याला रेस टू पॉवर n dny डिवायडेड बाय dx रेस टू n प्लस p1 इन ब्रॅकेट a प्लस बी एक्स रेस टू n मायनस 1 dn minus 1y divided by dx raised to n minus 1 plus dot 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 plus pn minus 1 into bracket मध्ये a plus bx dy by dx plus pny which is equal to capital F of x. याला इक्वेशन नंबर 1 दिलेला आहे. जर आपण पहिल्या टर्म पासून शेवटच्या टर्म कडे गेलो तर a प्लस बी एक्स ला जे पॉवर आहे ते एकेकाने कमी होत आहे. सोबतच डेरिव्हेटिव्ह जी पहिल्या टर्मला n आहे, nth डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्या टर्मला n मायनस 1th डेरिव्हेटिव्ह आहे, ती सुद्धा एकेकाने कमी होऊन शेवटच्या टर्मला 0th डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजे इथं येईल dn मायनस n डिवायडेड बाय dx रेस टू n मायनस n आणि म्हणजेच 0th डेरिव्हेटिव्ह म्हणजे फंक्शन इटसेल्फ, दॅट इज y. आणि कॉन्स्टंट ज्या टर्म आहेत ते p1 पासून pn पर्यंत आहेत. हे आता तुम्ही लक्षात ठेवा. याचं कन्व्हर्शन आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये म्हणजे z, म्हणजे आपल्याला इथं जो इंडिपेंडंट व्हेरिएबल x आहे, या इंडिपेंडंट व्हेरिएबल x चं आपण रूपांतर इंडिपेंडंट व्हेरिएबल z मध्ये करणार आहोत by substituting z is equal to a plus bx. म्हणजे आपलं काय चालू आहे मग आता, where the coefficient p1 up to pn are constants is transformed into the homogeneous linear equation. मग हे काय आलं, z raised to n dny divided by dz raised to n plus p1 divided by b z raised to n minus 1 dn minus 1y upon dz raised to n minus 1 plus dot 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 plus p ला suffix n minus 1 upon b raised to n minus 1 into z dy by dz plus pn upon b raised to n y which is equal to 1 upon b raised to n capital F of z minus a upon b. हा इक्वेशन नंबर 2 तुम्हाला काहीही समजला नसेल त्यासाठी आपण काय करणार आहोत, तर इंडिपेंडंट व्हेरिएबल x ला चेंज करून z मध्ये जे इक्वेशन आणलेलं आहे बाय सबस्टिट्यूटिंग z इज इक्वल टू a प्लस बी एक्स, ते कॅल्क्युलेशन मी तुम्हाला हा इक्वेशन कसं आलं ते काढून दाखवणारच आहे. व्हेन द इंडिपेंडंट व्हेरिएबल इज चेंज्ड फ्रॉम x टू z बाय द सबस्टिट्यूशन z फॉर a प्लस बी एक्स. आता इक्वेशन नंबर 1 वरून जो इक्वेशन नंबर 2 लक्षात आलं नव्हतं ते कसं आलं इथं एक्सप्लेन केलेलं आहे ब्रॅकेट मध्ये. दॅट इज z बरोबर जर a प्लस बी एक्स आपण सबस्टिट्यूट केलं तर z मायनस a बरोबर बी एक्स आणि x इज इक्वल टू z मायनस a अपॉन b. म्हणजे राईट हँड साईडला जे f ऑफ x होतं त्याच्या बदल्यात f ऑफ z मायनस a अपॉन b x ची किंमत ही आहे म्हणून. आणि लेफ्टला आता बघा, लेफ्टला काय केलं, इक्वेशन 1 ला प्रत्येक टर्मला चेन रूल अप्लाय केलं. इथं काय होतं आपल्याजवळ, पहिले होतं इथे a प्लस बी एक्स
टू द पॉवर n होतं, तर त्याच्याऐवजी आपण z सबस्टिट्यूट केलं म्हणून z रेस टू n तर लक्षात आला. आता इथं होतं dny अपॉन dx रेस टू n. काय होतं? dny अपॉन dx रेस टू n. इथं चेन रूल यूज केला dz रेस टू n अपॉन dz रेस टू n. प्रत्येक टर्म मध्ये चेन रूल यूज केला. प्लस p1 इथे a प्लस bx रेस टू n मायनस 1 होतं म्हणून z रेस टू n मायनस 1. dn मायनस 1y अपॉन dz रेस टू n मायनस 1 इंटू dz रेस टू n मायनस 1 अपॉन dx रेस टू n मायनस 1. प्लस डॉट 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 प्लस p ला सफिक्स n मायनस 1. इथे होता a प्लस bx, त्याच्या बदल्यात z आला आणि इथं dy बाय dx होतं तर चेन रूल यूज केलं dy बाय dz dz बाय dx प्लस pny विच इज इक्वल टू, ही तर x ची किंमत काढलेली आहे f ऑफ x च्या ऐवजी f ऑफ z मायनस a अपॉन b. आता तुमच्या लक्षात आलं असेल. मग याच टर्मला आता कसं लिहिता येते? दिस इम्प्लाय z रेस टू n dny डिवायडेड बाय dz रेस टू n. हा dz रेस टू n अपॉन dx रेस टू n आहे ना, याला dz बाय dx ब्रॅकेट आणि त्याला पॉवर n आपल्याला देता येते. प्लस p1 z रेस टू n मायनस 1 dn मायनस 1y अपॉन dz रेस टू n मायनस 1 पुन्हा ब्रॅकेट मध्ये dz बाय dx आणि त्याला पॉवर n मायनस 1 प्लस डॉट 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 प्लस pn मायनस 1 z dy बाय dz इंटू dz बाय dx प्लस pny विच इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ z मायनस a अपॉन b. आता या z इज इक्वल टू a प्लस bx वरून dz बाय dx इज इक्वल टू काय येते? b येते. dz बाय dx इज इक्वल टू b येते. मग dz बाय dx जर b ठेवलं तर इथं b रेस टू n येईल. मग तेच आपण लिहिलेलं आहे z रेस टू n dny डिवायडेड बाय dz रेस टू n b रेस टू n प्लस p1 z रेस टू n मायनस 1 dn मायनस y अपॉन dz रेस टू n मायनस 1 b रेस टू n मायनस 1 प्लस डॉट 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 प्लस p ला सफिक्स n मायनस 1 z dy बाय dz इंटू b प्लस pn बाय विच इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ z मायनस a अपॉन b. आता काय करायचं आहे आपल्याला? आता ईच अँड एव्हरी टर्मला b रेस टू n ने डिवाइड करायचं. कशाने? b रेस टू n ने. मग पहिल्या टर्म मध्ये जर b रेस टू n ने डिवाइड केलं तर शिल्लक राहील z रेस टू n dny अपॉन dz रेस टू n. b रेस टू n कॅन्सल होऊन जाईल. इथं b रेस टू n मायनस 1 आहे आणि त्याला डिवाइड करतोय आपण b रेस टू n ने, म्हणजे एक b शिल्लक राहील प्लस p1 अपॉन b z रेस टू n मायनस 1 dn मायनस 1y अपॉन dz रेस टू n मायनस 1 प्लस डॉट 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 प्लस इथे एकच b आहे आणि आपण तर b रेस टू n ने डिवाइड करतो आहे म्हणजे b रेस टू n मायनस 1 शिल्लक राहील. मग तेच आहे की इथे प्लस बघा p ला सफिक्स n मायनस 1 अपॉन b रेस टू n मायनस 1 इंटू z dy बाय dz आणि शेवटी प्लस pn अपॉन b रेस टू ny विच इज इक्वल टू 1 अपॉन b रेस टू n कॅपिटल f ऑफ z मायनस a अपॉन b ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे इथून तर इथपर्यंत जे पहिल्या इक्वेशन वरून फक्त एका वाक्यामुळे आपण लिहून टाकलं होतं. काय हो वाक्य ते? व्हेन द इंडिपेंडंट व्हेरिएबल इज चेंज्ड फ्रॉम x टू z बाय द सबस्टिट्यूशन z फॉर a प्लस bx. म्हणजे z इज इक्वल टू जर तुम्ही a प्लस bx सबस्टिट्यूट केलात तर तुमचा इंडिपेंडंट व्हेरिएबल जो इक्वेशन नंबर 1 मध्ये x आहे त्याचं कन्व्हर्शन इक्वेशन 2 मध्ये जे इंडिपेंडंट व्हेरिएबल z आहे त्यामध्ये होईल. तर हा इक्वेशन कोणता आहे? मग हा इक्वेशन नंबर 2 आहे आणि पहिला इक्वेशन नंबर तर तुम्हाला माहितच आहे, त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करून इक्वेशन नंबर 2 आणलेला आहे. इफ द सोल्युशन ऑफ 2 by इज इक्वल टू f ऑफ z, जर इक्वेशन 2 चं सोल्युशन y इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ z असेल तर z इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केलाय हो तुम्ही? a प्लस bx. सो देन द सोल्युशन ऑफ 1 इज y इज इक्वल टू कॅपिटल f ऑफ a प्लस bx. If e to the power t had been substituted for a plus bx, जसं z इज इक्वल टू a प्लस bx सबस्टिट्यूट केलं होतं त्याऐवजी e टू द पॉवर t
had been substituted for a plus bx. Thus, the independent variable being changed from x to t, there would have been derived a linear equation with constant coefficients. Thank you.